मसाला वाटून घेतला की काही मसाले भाजून घेत आहे. हे आपण याच्यात घालूया. आपण थोडं खोबरं किस. आता आपण ह्याच्यात थोडासा खोबऱ्याचा किस करून घेणार आहे. थोडासा तेजपत्ता टाकलेला आहे. थोड्या मिरच्या टाकत आहे, लाल मिरच्या. कलमी टाकली आहे, मोठी इलायची, 2 विलायची चवळीला आपण फोडणी घालणार आहे. आणि काही आपण मसाला टाळू टाक. जिरं पण घालायचे थोडंसं. आणि हे सगळं हलके भाजून घेऊन मग मिक्सरमध्ये मोठ्या भांड्यामधून काढायचं आहे. कांदा घालते मी. ओला आणि सुका मसाला मी एकदमच करून घेत आहे, भाजून घेत आहे. हे थोडं अर्धा चमचा जिरं घालते आहे. 2-3 भाज्या आपल्या याच्यात होती. एक उसळ करणारे, 1-2 बाकीच्यासाठी काढून ठेवून देणारे. रोज आपण त्या थोड्या ज्या भाज्या करतो त्याच्यात थोडा हा मसाला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू. जेव्हा आपल्याला करायचे 1-2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये. धने पावडर घालते आहे. जिरं घातलंच आहे मी, धने पावडर घातलं. 1 गच्च भरून 1 चमचा. थोडी हळदी घालून घेत आहे. साधारणपणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. हिंग घालते आहे. हे घालत आहे आपण मिरच्यांचे तुकडे. आणि छान हे मंद मंद भाजून घेऊ. आणि मग आपण मिक्सर मधून काढू. एक असा. आणि आता हा लाल मिरच्या, लाल हिरव्या मिरच्या भाजल्या गेल्या पाहिजे. लाल मिरच्या तर भाजल्या गेल्या, हिरव्या मिरच्या त्या गरमाहटनीच त्या हे होतील भाजल्यासारख्या. आणि मग या कोथिंबीरीच्या कढ्या याच्यात आपण घालत आहे. अशा नुसतं त्याच्यात घालून मिसळून घेत आहे. आणि थंड झालं की या सगळ्यासोबत याचाही स्वाद यायला लागेल. ताज्या कोथिंबीर काढल्यानंतरच्या खालच्या दांड्या थोडीशी पानं राहतात ते या मसाल्यात घालून ठेवा. आपण थोडी दळून घेतलेली आहे. आणि आता याला फोडणी घालायची आहे आपल्याला. तो मसाला वाटून घेतला की तिखट हळद घातले 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद. आता हे दळून घेऊ आपण मिक्सर मधून बारीक. आता थोडं पाणी घालूया आपण याच्यात. अर्धी वाटी पाणी घातलं याच्यात आपण बारीक करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया थोडं जिरं मोहरी. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं हिंग थोडंसं. अर्धा चमचा छोट्या चमच्याने हिंग घातलं आहे. आणि आता आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये हा मसाला. चांगला एक चमचा घालून हा छान भाजून घ्यायचा आहे. आणि आता हा जो आहे आपला मसाला आपण वाटून घेतलेला आहे. हा मसाला याच्यात 2 चमचे घातलाय. बाकीचा काढून ठेवून देऊ फ्रीज मध्ये. जसा जसा लागेल पदार्थ काढून तसा आपण वापरून करा. या मसाल्यात आपण घातलंय पण तेवढं पुरणार नाही, म्हणून आपण याच्यात थोडं अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हा घरातला
गोडा मसाला साधारण 1 चमचा मीठ घातलाय आपण, कारण याला रस्सा करणार आहे आपण, कमी नाही झालं पाहिजे. आणि छान आता हे खमंग भाजल्या गेल्या. तुम्ही पाहताय आता याच्यात आपण ओतूया नक्की. आणि आता आपण याची घेऊया चव थोड्या वेळाने. आणि मग काय कमी जास्त आहे त्याप्रमाणे पाहून आपण शेवटी थोडी कोथिंबीर घालणार आहोत. घालूया आपण आमचूर पावडर. आणि आता घालूया चांगले लागते मसालेदार. तेल घालूया आपण ह्याचं थोडं याच्यात. झालाय मस्त रंग आलेला आहे बघा, किती छान मस्त रंग आला आहे. चवही छान झाली आहे. तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघा. बघा किती छान झाली आहे. मसाला वाटून मसाला केलेली जवळीची उसळ, रस्साही छान झालेला आहे बेताचा. आणि तिखट छान झमझमीत भरपूर घातलंय, तेल भरपूर घातलेलं आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघा.